श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच अगदी फुलून जायचा. पाहुण्यांच्या स्वागतासाठी अगदी कुटुंबासह यजमानाच्या अंगणातील वेल ही अगदी फुलवून यायची. श्रोते हो, काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यामध्ये जेवण करायला लागला. सोबतच नात्यांना पण मातीसारखं जपायला लागला. आणखी काळ बदलला आणि माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरुवात केली. तो दर 6 महिन्यांनी नात्यांना कलही करायला लागला. आणखी काळ बदलत गेला आणि माणसाला काचेची भांडी आवडायला लागली. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुद्धा नात्यांना सहन होईना झाला. श्रोते हो, आणखी काळ बदलला आणि जेवणाची ताटं ही प्लॅस्टिक आणि थर्माकोलची झाली. सगळेच नातेसंबंध जणू त्याच्यासारखे येऊ जाणे थ्रू होऊ लागलेत. श्रोते हो, इतका काळ बदललाय, नातेसंबंध इतके बदललेत. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समाजासाठी जगणं म्हणजे केवळ इतरांना मदत करणं नव्हे, तर त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्यासोबत चालणं हे खऱ्या अर्थानं माणूसपण आहे. स्वतःच्या सुखात रमून जाणं सोपं असतं, पण इतरांच्या दुःखात सहभागी होणं हेच खऱ्या माणसाचं खरेपण असतं. आपलं शिक्षण, आपली बुद्धिमत्ता आपल्या समाजासाठी उपयोगी आली तरच तिचं खरं सार्थक होतं. माणूस मोठा असतो त्याच्या पदामुळे नव्हे, तर त्याच्या संवेदनशीलतेमुळं. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासूनच सुरू करावा लागतो. 2 वेळचं अन्न नसलेल्या माणसाला प्रवचन नको असतं. त्याला गरज असते मदतीच्या हाताची आणि सहवेदनेच्या नजरेची. शब्दांनी नाही तर कृतीनं सामाजिक बदल घडत असतात. संवेदनशीलतेशिवाय ज्ञान अपूर्ण आहे आणि माणुसकीशिवाय प्रगती अर्थहीन आहे. एक पाण्याची बाटली एखाद्या तहानलेल्या जीवाला दिली तर ती त्याच्यासाठी अमृता समान ठरते. समाजकारण अशा छोट्या कृतीतून सुरू होतं. माणसाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. तुमचं जीवन तेव्हाच अर्थपूर्ण ठरतं जेव्हा ते दुसरे निर्माण करतं. आपण किती कमावतो यापेक्षा आपण किती देतो यावर आपल्या आयुष्याची उंची ठरते. माणुसकी हरवली तर कोणतीही प्रगती टिकत नाही. कधी कुणाचं अश्रू पुसता आलं तर समजा आयुष्याचं काहीतरी खरं साध्य झालंय. शौर्य रणांगणात नाही तर समाजासाठी काहीतरी करायच्या इच्छेत असतं. खरं सामाजिक भान म्हणजे इतरांच्या हक्कासाठी आवाज उठवणं जेव्हा ते स्वतः बोलू शकत नाहीत. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करा. समाज तिथून बदलतो. हृदयाला स्पर्श करणारी कृती हीच खरी समाजसेवा असते. नीतिमत्ता आणि करुणा यांची सांगड घालणारा माणूसच खऱ्या अर्थानं महान असतो. गरिबांची मदत ही दया नव्हे
तर आपल्या कर्तव्याची पूर्तता असते. प्रेम, सहवेदना आणि न्याय या त्रिसूत्रीवर समाज उभा राहतो. प्रत्येक माणूस काहीतरी शिकवतो, म्हणून प्रत्येकाशी आदरानं वागणं हे सामाजिक भान आहे. माणूस मोठा होतो तेव्हा नाही, जेव्हा तो दुसऱ्यांना मोठं करत जातो. दया ही कमजोरी नसून ती महानतेची ओळख आहे. लोकांमध्ये फरक न करता प्रत्येकाला समानतेनं वागणं हेच खऱ्या समाजभानाचं लक्षण असतं. शिक्षण मिळवणं हे यश नव्हे, शिक्षणाचा उपयोग समाज हितासाठी करणं हे खरं यश असतं. आपल्याला जे मिळालं ते सगळ्यांना मिळालं पाहिजे ही भावना टिकली तर समाज घडेल. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या पलीकडं समाजातलं खरं योगदान अधिक मौल्यवान असतं. विचाराने मोठं व्हा, मदतीनं माणूस व्हा. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहता आणि त्यासाठी कारणीभूत तुम्ही असता, तेव्हा तो क्षणच तुमच्या आयुष्याचा सर्वोच्च क्षण ठरतो. पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असेल तर जुन्या विचारात गुंतून चालत नसतं. काही गोष्टींमुळं माणसाचं आयुष्य बदलून जातं, तर काही गोष्टी मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही स्वतः अगोदर इतरांच्या मनाचा विचार करणारी माणसं ही लॉयल असतात. वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे. चांगली माणसं आयुष्यात येणं हे नशीब असतं, पण वाईट माणसं आयुष्यात येणं हे नशिबाला लागलेलं ग्रहण असतं. कोणाच्या ताटाखालचं मांजर झालं की ताटातलं पंचपक्वान्न हे खायला मिळत नाही. ताटाबाहेर पडलेल्या खरकट्यावर जगावं लागतं.